हॅलो. 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 सुरू करू का? सुरू करू का? हॅलो. नमस्कार सर्वांना. मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो की मला ही संधी आपण सगळ्यांनी दिली. त्याच्यामुळे एशिया सदर्न या नेटवर्कला माझे सुरुवातीलाच खूप खूप आभार. आज मला जो विषय दिलेला आहे तो विषय आमचे प्रधानमंत्री मोदीजी हे शेतकऱ्यांकरता नवनवीन घोषणा करत असतात. नुकतंच या सरकारने 3 अध्यादेश काढलेले आहेत कोविड-19च्या दरम्यान, आणि या 3 अध्यादेशांचा उद्देश असा सांगितला जातो आहे की याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही पावलं उचलल्या गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. आपण नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हापासूनचा आढावा खरं घेणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर प्रधानमंत्री होण्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये 2014 साली ती जी भाषणं करायची निवडणुकीच्या दरम्यान, त्या भाषणातनं ते काय सांगत होते, शेतकऱ्यांना कोणती आश्वासनं देत होते, करणं फार गरजेचं आहे. इतकंच नाही तर नरेंद्र मोदीजी हे 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, हेही विसरता कामा नये. कारण ते सतत असं म्हणतात की काँग्रेसला तुम्ही 60 वर्ष दिलीत, मला तुम्ही 60 महिने द्या. आता तर 72 महिने झालेले आहेत त्यांना प्रधानमंत्री होऊन. मग असं अभ्यास करण्याची गरज नाही का की या 72 महिन्यात जे 60 वर्षात काँग्रेसनी चूक केली आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीच टाकलं नाही आणि शेतकऱ्यांची लुटीची व्यवस्था राबवली,
मग या 72 महिन्यात त्या लुटीच्या व्यवस्थेमध्ये काय बदल झालेत आणि शेतकऱ्यांच्या पदरात खरंच काही जास्तीचं पडायला लागलेलं आहे का, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदीजी निवडणुकीच्या सभांमध्ये असं भाषण करायचे की मनमोहन सिंग सरकारचं धोरण हे मर जवान मर किसान आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा ते जय जवान जय किसान करू आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना खर्चावर 50% नफा जोडून भाव देऊ. भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा खर्चावर 50% नफा जोडून भाव देण्याची आश्वासनं दिलेली आहेत. हे स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे आणि मोदी सरकारचं असं म्हणणं आहे की ते काँग्रेसनी राबवलं नाही, आता ते आम्ही राबवणार आहोत. पण मला इथे आठवण करून द्यायची आहे की मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं होतं की 50% नफा जोडून भाव देता येऊ शकत नाही. याची नोंद करून आपण ठेवली पाहिजे, याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि मग नरेंद्र मोदींनी एक नवीन आश्वासन दिलं आपल्याला की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार आहे. म्हणजे 50% नफा जोडून भाव देता तर येत नाही, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आहे असं एक आश्वासन देऊन टाकलं. नवीन लॉलीपॉप. ते कसं करणार त्याची अजूनही कुठेही व्याख्या नाही आहे. पण मी इथे एक आठवण अजून करून देतो की नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी स्वतः प्रधानमंत्री म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं की दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या हमी भावाच्या पेक्षा जास्त भावाने तुम्ही कोणताही शेतमाल प्रोक्युअर म्हणजे शेतकऱ्यांकडनं विकत घेऊ शकत नाही. जर तुम्ही तो विकत घेतला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारवर राहील. आता इथे मी आपल्याला आठवण करून देतो की भारतीय जनता पार्टीचेच 2 मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशमध्ये आणि रमन सिंग छत्तीसगडमध्ये हे गव्हाची आणि धानाची खरेदी, मध्य प्रदेशमध्ये गव्हाची आणि छत्तीसगडमध्ये धानाची खरेदी 100 ते 200 रुपये बोनस देऊन करीत होते. त्याला मनमोहन सिंग सरकारने कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्याच्यावर कधीही हरकत घेतली नाही. पण प्रधानमंत्री मोदींनी ताबडतोब पत्र लिहून त्यांना ते बंद करायला लावलं. का, हेही समजून घेतलं पाहिजे. WTOचा दबाव आहे हे कोणी सांगणार नाही आपल्याला, पण ही वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, मोदी सरकारने किती घोषणा केल्या शेतकरी हिताच्या. मी याच्याकरता म्हणतोय की मोदी सरकारच्या या सगळ्या घोषणाबाजींमुळे एक असा भ्रम शहरी लोकांमध्ये तयार होतो, बुद्धिजीवी लोकांमध्ये तयार होतो की मोदीजी तर शेतकऱ्यांकरता इतकं काही करतात आहे तर तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीये, तरी शेतकरी नाराज आहे. पर ड्रॉप मोर क्रॉप हे स्वामीनाथन आयोगामध्ये आहे. याच्या आधी ड्रीप इरिगेशनच्या सबसिडीज सगळ्या राज्य सरकारने राबवलेल्या आहेत. पण एक नवीन घोषणा पर ड्रॉप मोर क्रॉप हा शब्दसुद्धा, ही फ्रेजसुद्धा डॉक्टर स्वामीनाथनची आहे जी मोदीजींनी चोरली. नीम कोटेड युरिया, युरियाची काळाबाजारी होते ती नीम कोटेड युरियामधनं बंद होणार. पण या नीम कोटेड युरियाच्या प्रचारामध्ये जगात जेव्हा क्रूड भाव कमी झाले आणि क्रूड भाव $116 $30 खाली आले, जेव्हा क्रूड भाव कमी होतात तेव्हा नाफ्ता स्वस्त होतो आणि नाफ्ता स्वस्त झाला की जगाच्या बाजारात युरियाचे भाव पडतात. युरियाचे भाव पडले जगात, पण मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिला जाणारा युरिया हा 285 ते 300 रुपये 50 किलो याच्यात काहीही कमी केली नाही. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची सबसिडी कमी केली की नाही. पण नीम कोटेड युरियाच्या माध्यमातून प्रचार करून आपलं त्याच्यापासूनही लक्ष दूर करून टाकलं. नंतर सॉइल हेल्थ कार्ड
मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो की माझ्या गावात माझ्याच घरी MS स्वामीनाथन फाउंडेशननी 2012-13मध्येच सॉइल टेस्टिंग लॅबॉरेटरीसुद्धा उघडली होती त्यांच्या NGOच्या माध्यमातून, स्वामीनाथन फाउंडेशनच्या माध्यमातून. म्हणजे हे सगळं सुरू होतं ना, नवीन काय होतं, पण प्रचार एवढा की बस रे बस. हे एक एक असं सगळं करत गेलेत. आणि मग जेव्हा 2019ची निवडणूक येण्याची वेळ आली, सॉरी सॉरी, हे मध्ये फोन येतात, हे कसं बंद करायचं मला समजत नाही आहे. एनिवे, मी याला ठीक आहे, कोणी मला हे करेल का? हॅलो, हां चला, सॉरी सॉरी. नीम कोटेड युरिया, सॉइल हेल्थ कार्ड, या अशा एक एक गोष्ट ते करत गेले. आणि 2019ची जेव्हा निवडणूक आली त्याच्या आधी अरुण जेटली साहेबांनी, स्वर्गीय अरुण जेटली साहेबांनी जे बजेट दिलं होतं त्या बजेटमध्ये घोषणा करून टाकली की आम्ही शेतकऱ्यांना 50% नफा जोडून भाव देतच आहोत, रब्बीमध्ये दिलेले आहेत आणि पुढच्या खरीपापासून आम्ही देणार आहोत. आणि ते जे भाव होते 50% नफा जोडून, ते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट, ज्याला C2 म्हणतात, त्याच्यावर 50% नफा नव्हता, तर A2FL वर 50% नफा जोडून भाव होता. हेही आपण समजून घेतलं पाहिजे की कसा शब्दछळ आणि प्रचाराचा भरमार, त्याच्यामुळे सगळी वास्तविकता जी आहे ती सगळी धुमिळ होऊन जाते. आता A2FL वर 50%. मित्रांनो, मी त्याच वेळेला एक लेख लिहिला होता आणि 2014मध्ये प्रधानमंत्री झाल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांनी त्या वर्षीचे जे भाव जाहीर केले होते ते कापसाचे 4050 रुपये होते, सोयाबीनचे 2560 होते, ज्वारीचे 1530 होते, धानाचे 1360 होते आणि तुरीचे 4350 होते. जे मनमोहन सिंगांनी ठरवून ठेवलेले होते तेच मोदीजींनी जाहीर केले होते. खरं जर हे 50% नफा जोडून जाहीर केले असते तर 2014-15मध्येच कापसाचा भाव 5120 रुपये, सोयाबीनचा भाव 3264 रुपये, ज्वारीचा भाव 1951 रुपये, धानाचा भाव 1684 रुपये, तुरीचा भाव 5547 रुपये जाहीर करावा लागला असता तर तो शब्द कायम ठेवला असं म्हणता आलं असतं, पण नाही केलं. आता विचार करा की त्यावेळेला जर अशा पद्धतीने न्याय दिला असता आणि आता दरवर्षी जेवढी मुद्रास्फीती आहे त्या हिशोबाने 6-7% दरवर्षी भाव वाढवले असते तर आज ते भाव किती झालेले असते. मला काय वाटतंय की या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे की आपण मागे मागे का जातो आहे. मित्रांनो, काँग्रेसनी चुका केल्यात मान्य, पण नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 14 वर्ष कधी काँग्रेसच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध केलेला आपण पाहिलेला आहे का? भाजपचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशमध्येही होते, छत्तीसगडमध्येही होते. हे 14 वर्ष या 3 प्रमुख राज्यामध्ये मुख्यमंत्री होते ना. पण यांनी एकत्र येऊन कधी मनमोहन सिंग सरकारच्या धोरणाचा, ॲग्रिकल्चरच्या, शेतीच्या धोरणाचा विरोध केलेला सुद्धा आपण पाहिला नाही. पण ठीक आहे, आपण असं समजूया की मुख्यमंत्र्यांना तेवढा अधिकार नाही आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री गुजरातचे नरेंद्र मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्र्यांकरता निवडणूक लढवतात आणि तेव्हा असं म्हणतात की मी सत्तेत आल्यानंतर मर जवान मर किसान धोरण बदलवून जय जवान जय किसान करेल, तर आपल्याला निश्चितच गुदगुल्या होणं स्वाभाविक आहे.
की चला हा मनुष्य प्रधानमंत्री झाला तर नक्की काही ना काही बदल करेल. पण सत्य झाल्यानंतर काय केलं यांनी? पहिली 5 वर्ष काहीच केलं नाही. मग शेवटी जे A2FL वर 50% दिले. अजून एक काय घडलं या 5 वर्षामध्ये, मोदीजींच्या पहिल्या 5 वर्षामध्ये जगात शेतीमालाचे भाव पडलेत. त्याच्या दबावामुळेच नरेंद्र मोदींनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की कृषी मूल्य आयोगाच्या वरती बोनस देऊन तुम्ही शेतीमालाची खरेदी करू नका. कारण WTO मध्ये, विश्व व्यापार संघटनेमध्ये आपल्यावर एक टांगती तलवार आहे. गहू आणि धानाच्या शेतकऱ्यांना आपण जो हमीभाव देतो आहे मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा, तो हमीभाव WTO मध्ये अमेरिका, युरोप असं म्हणतं आहे की तुम्हाला जी काही सबसिडी देण्याची मुभा आहे त्याच्यापेक्षा जास्त सबसिडी तुम्ही देता आहात आणि म्हणून पीस क्लॉजमध्ये आम्हाला अडकून ठेवलेलं आहे. जगामध्ये सगळ्या शेतीमालाच्या भावात मंदी आली आणि म्हणून मोदीजींच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं असेल तर सरकारला जास्त हमी भावाची खरेदी करावी लागली. भाजपचे नेते दावा करतात की आम्ही एवढा हमी भावाची तूर खरेदी केली, आम्ही एवढी हमी भावाची सोयाबीन खरेदी केलं वगैरे वगैरे. पण आता यावर्षी पहा ना, मूग आणि उडीद बाजारात आलेला आहे पण हमी भावाच्या खरेदीची अजून व्यवस्था नाही आहे. मागच्या वर्षी कापसाची खरेदी सरकारला जास्त करावी लागली कारण जगात प्रचंड मंदी होती. आणि यावर्षी पुन्हा मी आत्ताच सांगून ठेवतो की कापूस व्यापारी 4,500 आणि 5,000च्या वरती घेणार नाही. कापसाचा हमी भाव 5,820 रुपये आहे या वर्षीचा, हेही नोंद करून ठेवावं. पण आता हे सगळं झालं आणि या सगळ्या याच्यातनं आता सरकारची कोंडी होते आहे. कारण हमी भाव जे जाहीर केलेत ते C2 + 50% नाही, A2FL + 50% आहेत आणि ते भावसुद्धा बाजारात देणं शक्य होत नाही. म्हणजे सरकार कुठेतरी अडकतं आहे. आता याच्यातनं बाहेर कसं निघायचं? तर कोविड-19चा उपयोग करून, या महामारीचा उपयोग करून त्यांनी 3 अध्यादेश काढले. ते 3 अध्यादेश काय आहेत? पहिला अध्यादेश आहे की बाजार खुला करणे, APMCच्या याच्यातनं मुक्त करायची, शेतकऱ्यांना कुठेही शेतमाल विकायची परवानगी द्यायची. एक देश एक बाजार, 1 नेशन 1 मार्केट, त्याचा ऑर्डिनन्स काढला. त्याचं काय आहे? फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ऑर्डिनन्स, प्रमोशन अँड फॅसिलिटेशन. दुसरा ऑर्डिनन्स आहे एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1995चा बदलवायचा, जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द करणे. आणि तिसरं ऑर्डिनन्स आहे द फार्मर्स ॲग्रीमेंट ऑन प्राईस अँड ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस ऑर्डिनन्स. फार्मर्स ॲग्रीमेंट ऑन प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस ऑर्डिनन्स. एक प्रकारे करारानुसार शेती आणि शेतीला लागणारी सगळी मदत देणारी व्यवस्था करणारी संस्था, त्यांच्याशी करार, अशा पद्धतीचे 3 ऑर्डिनन्स काढलेले आहेत. आणि सगळा प्रचार कसा आहे की या 3 ऑर्डिनन्समुळे, या 3 अध्यादेशामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. मित्रांनो, हे कायदे किंवा या प्रकारचे प्रयोग याच्या आधीच्या सरकारने केले नाहीत असं नाही. मनमोहन सिंगजींच्या कार्यकाळामध्येच अशा पद्धतीचे सगळे प्रयोग झालेले होते सुरू, पण ते सगळे प्रयोग यशस्वी होत नव्हते. ही खरी वस्तुस्थिती आहे. एक देश एक बाजार किंवा APMCच्या बाहेर शेतीमाल विकण्याची परवानगी, आपल्याकडे APMCचा मॉडेल ॲक्ट आला होता ना, पण काय झालं? इतकंच नाही तर APMCच्या बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी याच्या आधी दिलेली आहे. आपल्याला जर आठवत असेल तर ITC नावाची एक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधली कंपनी, जिच्याजवळ भरपूर भांडवल आहे, तिने चौपाल देशभरात सुरू केले होते आणि सोयाबीनची खरेदी सुरू APMCच्या बाहेर 4-5 वर्ष खरेदी केली आणि नंतर कुठे गेली काही पत्ताच नाही आहे. कारण की ज्या वेळेला त्यांनी खरेदी केली तेव्हा जगाच्या बाजारात सोयाबीनचे भाव जास्त होते
आपल्या देशातले हमी भाव कमी होते आणि म्हणून त्यांना ते खरेदी करणं फार सोयीचं होतं. पण जेव्हा आपल्या देशातले सोयाबीनचे हमी भावापेक्षा जगातले भाव कमी झाले तेव्हा त्यांनी पळ काढला. मित्रांनो, या तिन्ही ऑर्डिनन्समध्ये A2FL + 50% हा जरी हमी भाव आपण धरला तर या हमी भावाची गॅरंटी देण्याचं कुठेही शब्द नाही, याचीही नोंद करून ठेवा. हा पहिला कायदा, APMCच्या बाहेर विकण्याची परवानगी. आता APMC मध्ये जे व्यापारी येतात, APMC ही काही शेतकऱ्यांच्या हिताची आहे असं आपण म्हणू नये, पण APMC मध्ये काही बंधनं तर आहेत. जे व्यापारी APMC मध्ये खरेदीला येतात त्यांना इन्सॉल्वन्सी द्यावी लागते, त्यांना एक प्रकारची बॉन्ड घेऊन हमी द्यावी लागते बँकेची. पण आता हे काय म्हणतात आहेत की APMCच्या बाहेर कोणी पण खरेदी करू शकेल, ज्याच्याजवळ आधार कार्ड आहे तो कंपनी काढू शकेल, तो शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊ शकेल, शेतकरी कोणालाही विकू शकेल आणि APMCच्या बाहेर जे व्यवहार होतील त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स, कर, कोणत्याही प्रकारची लेव्ही लागणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने APMCवर जर मार्केट सेस लागतो आहे तर मग कोण व्यापारी APMC मध्ये विकत घेईल? म्हणजे हळूहळू ही जी व्यवस्था आहे ही उभी झालेली व्यवस्था पूर्ण तोडून टाकायची, असाच हा प्रकार आहे की नाही आहे. या व्यवस्थेमध्ये काय दोष आहेत ते दूर करण्याच्या ऐवजी एक उभी झालेली व्यवस्था तोडून टाकणे आणि दुसरी कोणतीही व्यवस्था नाही. तिथे असं सांगितलेलं आहे की जर काही पेमेंटमध्ये गडबड झाली तर SDMकडे, कलेक्टरकडे जाऊन तुम्ही न्याय घेऊ शकता, पण तुम्ही दिवाणी कोर्टात जाऊ शकत नाही. आता याच्यातही देशभरात चर्चा सुरू आहे की दिवाणी कोर्टात का नाही? कलेक्टर, SDM हे तर सरकारच्या दबावात असतात आणि सरकार दबावात असतं कारण की व्यापारी निवडणुकीला फंड सरकारला म्हणजे राजकीय पक्षांना देतो. आता हे सगळे वाद देशभरात सुरू आहेत ना, पण मोदीजींचा प्रचार एवढा मोठा आहे की त्याच्यासमोर आपण सगळे हतबल होऊन जातोय. हे सगळे प्रयोग झालेले आहेत, हे काही आत्ताचं नाही आहे, पण प्रचार आहे की यांनी सगळा बाजार होणार आहे. आता याच्यामध्ये अशोक गुलाटीन सारखे ते सुद्धा म्हणतात आहेत की नुसतं यांनी नाही सुटणार आहे, याच्यामध्ये काही आणखीन करावं लागणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आणखीन करावं लागणार आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी, सीतारामनजींनी, आमच्या अर्थमंत्र्यांनी जे घोषणा केलेली आहे बजेटमध्ये आणि त्याच्यानंतर या COVID-19च्या या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे आणखीन घोषणा फार आकर्षक, 10,000 FPO तयार करण्याची. त्याच्याकरता 10,000 कोटी रुपयाची व्यवस्था करण्याची. 5 वर्षात हे करणार आहेत ते. आता 10,000 FPO म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, शेतकरी उत्पादक कंपन्या. आता मला तुम्ही सांगावं की ITC सारखी कंपनी जर टिकू नाही शकली तर या लहान लहान शेतकऱ्यांच्या फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, शेतकरी उत्पादक कंपन्या कशा काय टिकू शकणार आहे हो जागतिक बाजारातल्या मंदीच्या काळामध्ये? आणि ते कसे काय हमी भावाची तरी सुरक्षा देऊ शकणार आहे का? पण या प्रश्नाची चर्चा करणं म्हणजे मोदी सरकारचा विरोध करणं म्हणजे देशद्रोह करणं, असंच काहीतरी चित्र आपल्या देशामध्ये तयार केलेलं आहे की नाही केलेलं आहे. पण आपण सामान्य माणसं आहोत. पण जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते जेव्हा याचं समर्थन करतात तेव्हा ते इंडियन एक्सप्रेसमधल्या लेखामध्ये असं लिहितात की फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करणं हे चांगली गोष्ट आहे. या फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशननी शेतकऱ्यांचा केला पाहिजे. लहान शेतकरी हे पीक जेव्हा बाजारात निघतं तेव्हा भाव कमी असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या कमी भावात विकावं लागतं आणि नंतर मग भाव वाढतात. ते थांबू शकत नाही कारण त्यांना पैशाची गरज असते त्यांच्या इतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सहन करण्याकरता. आणि त्याच्यामुळे या फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशननी शेतकऱ्यांकडनं त्यांचा शेतमाल घ्यावा, तो गोडाऊनमध्ये स्टोअर करावा आणि ऑफ सीजनला विकावा. पण तो गोडाऊनमध्ये स्टोअर करताना त्यांना रिसिप्ट द्यावी आणि त्या रिसिप्टवर त्यांना 70% 80% त्यावेळेसचे बाजारभाव, मी हे बाजारभाव पुन्हा लक्षात ठेवा, बाजारभावावर 70 ते 80% पैसे त्यांना द्यावे ॲडव्हान्समध्ये.
ते हमी किमतीत म्हणत नाही आहे बरं, हमी किमतीच्या 70 ते 80% ही नोंद करून ठेवा. पण ते असं म्हणतात की हे करायला पाहिजे आणि हे कर्ज या FPOनी कमी व्याज दराने दिलं पाहिजे आणि या FPOला सुद्धा सरकारनी बँकांनी कमी व्याज दरामध्ये भांडवल पुरवलं पाहिजे. आता हे शक्य आहे का हो इतकं भांडवल देणं? नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने याच्यासोबतच एक जी घोषणा केली होती 1,00,000 कोटीचं ॲग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड, त्याची 8 ऑगस्टलाच नरेंद्र मोदींनी ते लॉन्च केलेलं आहे. आता दिसायला 1,00,000 कोटीचा फंड दिसतो, पण याच्यामध्ये फक्त सबसिडीनी जे कर्ज पुरवठा करणार आहेत त्याचा बोजा जर पाहिला तर अशोक गुलाटी स्वतः असं म्हणतात की 4 वर्षात तो बोजा भारत सरकारच्या बजेटवर फक्त 5,000 कोटी रुपयाचा होणार, म्हणजे वर्षाचा जास्तीत जास्त 1200-1300 कोटी रुपयाचा. आकडा केवढा मोठा? 1,00,000 कोटीचा. आता हे जे कर्ज दिलं जाणार आहे हे फक्त FPOनाच नाही तर मग इतर जे संस्था, जे मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स, म्हणजे उद्या अंबानी अडाणी सुद्धा या फंडचा फायदा घेऊ शकतात, हे नाकारता येणार नाही. असं सगळा खेळ चाललेला आहे. यातनं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे काही समजत नाही. दुसरा ऑर्डिनन्स, एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट, जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द केला. कशाकरता? तर जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याचा उपयोग करून शेतीमालाचे भाव पाडण्याचं कारस्थान आजपर्यंत होत होतं. पण आता या कायदा रद्द करताना सुद्धा काय म्हटलेलं आहे की बाजारात गहू, तांदूळ, डाळीचे भाव हे नॉर्मल भावाच्या पेक्षा 50% जास्त झाले तर पुन्हा एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आपत्कालीन परिस्थितीमध्ये लावता येईल. किंवा फळभाज्यांचे भाव 100% वाढले, म्हणजे 10 रुपयाचा कांदा 20 रुपये झाला तर पुन्हा एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट लावून कांदा निर्यात बंद करता येईल. मग मला तुम्ही सांगा, अशा पद्धतीने जर तुम्ही एक मध्ये अडथळा निर्माण करून ठेवलेला आहे तर कोणते व्यापारी मोठमोठे गोडाऊन्स, मोठमोठे कोल्ड स्टोरेज करण्याकरता येतील आणि भांडवल आपलं त्याच्यामध्ये टाकतील? म्हणजे कशी नुसती घोषणाबाजी आहे ही फक्त एक. आणि तिसरं असं आहे नुसार शेती, द फार्मर्स ॲग्रीमेंट ऑन प्राइसेस अश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस ऑर्डिनन्स. शेतकऱ्यांना एका हमी किमतीची गॅरंटी देऊन त्यांच्याशी करार करायचा. म्हणजे उदाहरणार्थ एक टोमॅटोचं केचप तयार करणारी कंपनी आहे, ती कंपनी शेतकऱ्यांना टोमॅटो उत्पादन करायला सांगेल आणि सांगेल की तुम्ही टोमॅटोचं उत्पादन करा, आम्ही तुमचे टोमॅटो या भावाने घेऊ. चांगली गोष्ट आहे ही, पण हे होतं का वास्तविकतेमध्ये? हा प्रयोग खूप आधी पंजाबमध्ये झालेला आहे माझ्या मित्रांनो. पेप्सी कोला नावाचा जी कंपनी आहे, आपल्याकडे पहिले फक्त कोका कोला होती, नवीन पिढीला ते माहिती नसेल, पण या पेप्सी कोलाला भारतात येण्याची परवानगी देण्याकरता त्यांना एक अट टाकली होती की तुम्ही तुमचा पेप्सी कोला जर भारतात सॉफ्ट ड्रिंक विकायचं असेल तर तुम्हाला पंजाबमध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन काम करावं लागेल आणि तिथे त्या शेतकऱ्यांना गहू तांदूळाचं उत्पादन पासून दूर करण्याकरता त्यांना भाज्या, फळं याचं उत्पादन करण्याकरता प्रोत्साहन द्यावं लागेल आणि त्याचे प्रक्रिया उद्योग तुम्हाला पंजाब हरियाणामध्ये सुरू करावे लागतील. आणि म्हणून पेप्सी कोला पंजाबमध्ये गेली, तिथे त्यांनी शेतकऱ्यांना बटाटे, टोमॅटो पिकवायला सांगितले आणि त्यातनं शेतकऱ्यांची निराशा झाली आणि नंतर यांनी हातवरती करून टाकले. हे प्रयोग झालेले आहेत ना, नाही असं नाही आहे ना. मी इथे एक आठवण करून देतो आणखीन या आजच्या पिढीला की खूप आधी आमच्या देशामध्ये प्रक्रिया उद्योगाकरता 100% फॉर एक्सपोर्ट युनिट अशा पद्धतीने फूड प्रोसेसिंग युनिटचे प्रचार होत होता की जे काही 100% फॉर एक्सपोर्ट, आम्ही एक कारखाना काढतो आहे आणि त्यातनं ते तंत्रज्ञान आम्ही युरोपमधनं, अमेरिकेमधनं आणतो आहे आणि त्यातनं तयार झालेले वस्तू जी आहे ती सगळी 100% एक्सपोर्ट करणार. झालं काय त्याचं? आमच्या देशाने कर्ज घेतलं, यंत्रसामग्री आणली,
वस्तू तयार केली आणि एक्सपोर्ट करताना मग जेव्हा आम्ही ते माल पाठवला त्यांनी सांगितलं की हे आमच्या स्टँडर्डचं नाही, अडकले सगळेजण त्याच्यामध्ये. मित्रांनो, घोषणा करायला फार चांगली गोष्ट आहे हो, पण ती वास्तविकतेमध्ये येते का याचा विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की अनेक बुद्धिजीवी लोक असं म्हणतात आहेत की घोषणा एक केल्यानंतर त्या घोषणेचा परिणाम ज्यांच्याकरता ती घोषणा केलेली आहे ते धोरण ठरवलं काय झालेलं आहे ते पूर्ण अभ्यासल्यानंतर दुसरी घोषणा करा. महात्मा गांधींचं नाव आमचे प्रधानमंत्री नेहमी घेतात. ते म्हणतात की महात्मा गांधींनी नेहमी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घेतात त्या निर्णयाचा सगळ्यात खालच्या माणसाला काय फायदा झाला याचा अभ्यास करून तो निर्णय घ्या. केव्हा होणार आहे हे आपल्या देशामध्ये? या तिन्ही घोषणांचा याच्या आधी सगळ्या सरकारांनी राबवलेला आहे, पण त्यातनं शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सुटलेला नाही. या तिन्ही घोषणांमध्ये कुठंही सरकारने जाहीर केलेली हमी किमतीची सुरक्षा आहे याचं कुठेही आश्वासन नाही. अशोक गुलाटींनी स्वतः असं म्हटलेलं आहे की FPOच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांचा माल घेता येईल, गोडाऊनमध्ये ठेवता येईल. पण त्यांनी एक आणखीन म्हटलेलं आहे की याच्यासोबत फ्युचर मार्केट तयार करायला पाहिजे, वायदे बाजार. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की वायदे बाजारामध्ये सरकारचा हस्तक्षेप नको. आता मला तुम्ही सांगा, वायदे बाजार आजही आहे ना, पण वायदे बाजारावरचा विश्वास तर ढळत चाललेला आहे. वायदे बाजारामध्ये जे सौदे पहिले होत होते ते सौदे आता कमी कमी होत आलेले आहेत. हे रेकॉर्डवरनं पाहता येईल ना, की असं म्हणतात की 14 लाख कोटीचे सौदे झाले होते ते आता 1.5 लाख कोटीवर आलेले आहेत. कारण काय? मंदी आहे जगात. आणि वायदे बाजारामध्ये सुद्धा हमी किमतीच्या कमी सौदा होणार नाही याची काय गॅरंटी आहे? आणि जर असा कायदा केला की हमी किमतीच्या कमी भावात वायदे बाजारात सौदा करता येणार नाही तर मग कोण अंबानी आणि अडाणी जाऊन वायदे बाजारात सौदे करणार आहेत हो? अशोक गुलाटी असं सजेस्ट करतात की सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नाफेड, महाराष्ट्र किंवा राज्याचे मार्केटिंग फेडरेशन्स यांनी वायदे बाजारामध्ये एंट्री करावी, यांनी वायदे बाजारामध्ये सौदे करावेत आणि वायदे बाजाराला वरती आणावं. आता मला तुम्ही सांगावं की वायदे बाजारामध्ये ते हमी किमतीचे सौदे करतील का? त्या हमी किमतीची खरेदी तर करत नाही आहेत. आणि समजा केली तोटा झाला तर मग सरकारने ते पैसे द्यायला पाहिजेत की द्यायला पाहिजे? मग सरकार, माझं असं मत आहे की हे 3 ऑर्डिनन्स काढते तर मग या ऑर्डिनन्ससोबत आपण एक मागणी करायला पाहिजे सगळ्यांनी की सरकारने एक ऑर्डिनन्स असा काढला पाहिजे राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपतीजींच्या माध्यमातून की या देशात कोणताही शेतमाल हा हमी किमतीच्या कमी किमतीत आयात होणार नाही. आणि असा ऑर्डिनन्स काढला या 3 ऑर्डिनन्सच्या सोबत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार याच्याकरता डॉक्टर दळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती कृषी मंत्रालयामध्ये ऑलरेडी आहे ना. पण या डॉक्टर दळवी समितीने काय केलेलं आहे काही कळत नाही आहे. मी मध्ये कुठेतरी वाचत होतो की पुन्हा तीच घोषणा आहे की तुम्ही शेतीच्या सोबत दुसरे धंदे करा. दुसरे धंदे काय करा? तर कुक्कुटपालन करा, बकऱ्या पाळा, गाई म्हशी पाळा, डेअरी उद्योग करा. आता या सगळ्या पॅकेजमध्ये सुद्धा डेअरी उद्योगाकरता आहे ना सुव्यवस्था, पण आज दुधाकरता भाव नाही आहेत. एकीकडे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना मुक्त अर्थव्यवस्था देण्यात आलेली नाही असे म्हणणारे काही लोक आहेत आणि तेच लोक दुधाच्या भावाकरता आंदोलन करतात आहेत. तेच लोक दूध पावडर करता 50 रुपये किलोची सबसिडी मागतात आहेत. म्हणजे आज बाजारामध्ये बाजार भावावर काही शेतकरी जगू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. साखर निर्यातीला सबसिडी आहे, साखर आयातीवर आयात कर आहे, साखरेचा बफर स्टॉक करण्याकरता बिनव्याजी कर्ज आहे. म्हणजे हे सगळे हस्तक्षेप सरकारचे आहेत म्हणून ऊस उत्पादक शेतकरी जिवंत आहे. आजचा जगाच्या बाजारातला साखरेचा भाव $350 म्हणजे $35 पर क्विंटल आहे. 35ला 75ने गुणा म्हणजे 26-27 रुपये किलो साखर जगाच्या बाजारात आहे. ती साखर जर आयात झाली
तर ऊस उत्पादकांचे हाल काय होतील हो. मग हे 3 ऑर्डिनन्स असून सुद्धा ऊस उत्पादकांचं भलं होऊ शकेल का हो. मला काय वाटतंय की शेतीमालाला भाव न देणं हे आता सरकारला जमत नाही आहे. म्हणून सरकार आता आपली जबाबदारी झटकण्याकरता, आणि मला धोका असा वाटतोय की हमी भावाची जी सरकारची जबाबदारी आहे तो A2FL वर 50% का असेना, ती जबाबदारी झटकून टाकण्याकरता, आणि शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. शेतकऱ्यांना आता आमच्या अंगावर येऊ नये, शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही जाऊन विकावा, कोणालाही विकावा असं स्वातंत्र्य आम्ही दिलेलं आहे. कुठेही निर्यात करावी असंही म्हटलेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्टच्या भाषणात असं म्हटलेलं आहे, कुठेही निर्यात करावी शेतकऱ्यांनी. आता निर्यात बाजारामध्ये भाव आहेत का हो. जर साखर निर्यात बाजारामध्ये भाव नाही आहे तर मग तिला सबसिडी दिल्याशिवाय ती निर्यात होऊ शकत नाही ना. मी कापसाचं उदाहरण आपल्याला सांगतो की आज जगाच्या बाजारात 71 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे, म्हणजे अर्धा किलो रुईचा भाव आहे. याचा जर हिशोब केला तर 36,000 रुपये खंडी, म्हणजे 1 क्विंटल 70 किलो रुईच्या 2 गाठी. या 2 गाठी 10 क्विंटल कापसापासून तयार होतात. म्हणजे 10 क्विंटल आपला रॉ कापूस, सरकीवाला कापूस, याचे 36,000 रुपये होतात, म्हणजे 3,600 रुपये होतात. आणि सरकीचे भाव जर आपण धरले 2,000 रुपये क्विंटलचे, तर जास्तीत जास्त 4,800 ते 5,000 रुपये होतात. कापूस निर्यात करूनही कोणताही व्यापारी 4,800 ते 5,000 रुपयाच्या वरती कापूस घेऊ शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. यावर्षी 5,820 रुपये हा कापसाचा हमी भाव आहे. हे बाजारात कसे मिळणार आहे हो. मी मागच्या वर्षीच ऑगस्टमध्येच आमचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांना एक पत्र पाठवलं होतं, आणि त्यांना म्हटलं होतं की मी मागच्या 6,200 रुपयाला कापूस विकला होता, अनेक शेतकऱ्यांनी विकला असेल, आणि यावर्षी हमी किंमत म्हणजे 5,550 रुपये मिळणार नाही आहे, 5,200च्या आसपास विकावं लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार. मला आनंद याचा आहे की मोदी सरकारच्या PM ऑफिसमधनं ते पत्र कृषी मंत्रालयात गेलं, आणि कृषी मंत्रालयातल्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा यांना ते पत्र गेलं, आणि त्यांनी मला उत्तर द्यावं असं मला आलेल्या उत्तरात म्हटलेलं आहे. पण अजूनही अध्यक्ष शर्माजींचं उत्तर काही मला आलेलं नाही. मित्रांनो, विचार करा हो की यावर्षी A2FL वर 50% नफा जोडून भाव जाहीर केलेला आहे. तो भाव कुठल्याही शेतीमालाला बाजार नाही, अशी आज जागतिक बाजारातली परिस्थिती आहे. आमच्या देशातल्या लोकांची घटलेली आहे, कारण 50% लोकांना तर आता कुठलाही जॉब नाही आहे. आमचे शहरात गेलेली पोरं गावात परत आलेली आहेत. कमाई करून गावात जो पैसा पाठवत होती झालेला आहे, म्हणजे त्यांची क्रयशक्ती कमी झालेली आहे. अशा याच्यामध्ये जर यावर्षीचं खरीपाचं उत्पादन जास्त तर मग बाजारात भाव कसे काय मिळणार आहे हो. उत्पादन वाढलं की भाव पडतात, हा आपला नेहमीचा अनुभव नाही का. आज टोमॅटोला भाव आहेत, पण भाजी उत्पादक माझे शेतकरी भाऊ म्हणतील की टोमॅटोला भाव याच्याकरता आहे की टोमॅटोचं उत्पादनच मार खाल्लेलं आहे. मी काल बाजारात भाजी आणायला गेलो, 80 रुपये किलो आणि 30 रुपये पावाच्या कमी कोणती भाजी नव्हती, कारण सगळीकडे पूर आलेला आहे. त्याच्यामध्ये भाजीचा संभार तर 300 रुपये किलो सुद्धा कोथिंबीर मिळत नाही आहे. तर हा नैसर्गिक संकट आहे. आता हे भाव जे वाढलेत हे काही या 3 ऑर्डिनन्समुळे वाढलेत का. आणि दीड महिन्यापूर्वी जे भाव होते 20 रुपये किलो टोमॅटोचे, ते का होते. आमच्या देशामध्ये उत्पादन वाढलं की भाव पडतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी इथे पुन्हा एक सांगतो की आमच्या देशात मागणी आणि पुरवठा या सिद्धांतावर शेतकरी जगू शकत नाही, हेही आपण समजून घेतलेलं पाहिजे. कारण काय आहे, कारण 70% लोकांजवळ तुम्ही आणि मी जितकं खातो त्याच्या 25% सुद्धा खाण्याची क्रयशक्ती नाही, असे 75% लोकांच्या देशामध्ये आहेत. पोटात भूक आहे हो, पण विकत घेण्याची क्रयशक्ती नाही. मग बाजारात जास्त उत्पादन आलं तर भाव पडणारच आहे ना. आज 80 रुपये किलो टोमॅटो याच्याकरताच आहेत
की माझ्यासारखा 80 रुपये किलो घेऊन टोमॅटो खाऊ शकतो तेवढाच पुरवठा आहे म्हणून 80 रुपये किलो आहे. उद्या टोमॅटोचा पुरवठा वाढला की मग ते 50 रुपये 40 रुपये 30 रुपये आणि मग जर पुरवठा खूपच झाला तर 4 रुपये 5 रुपये सुद्धा टोमॅटो खपत नाही, टोमॅटो फेकून द्यावे लागतात. हे आपण नेहमी पाहिलेलं घेतलेला आहे. मला असं वाटतंय की अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, मी पुन्हा सांगतोय की अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता सरकारला आपली जबाबदारी नाकारता आली नाही पाहिजे, ही आपली मागणी असली पाहिजे. या सगळ्या चर्चेनंतर हे 3 ऑर्डिनन्स आपल्या कामाचे नाहीत, यांनी आपला प्रश्न सुटणारा नाही. सरकारने केले आहेत 3 कायदे, काय हरकत नाही ना. पण मग आपल्याला काय मागणी की सगळे अर्थतज्ञ आता हे मान्य करायला लागलेले आहेत की आता आम्हाला सुद्धा अमेरिका आणि युरोपच्या शेतकऱ्यांना जसं सरकारच्या तिजोरीतनं इन्सेंटिव्ह, अनुदान, त्याला सबसिडी म्हणा, दिली जाते त्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्याकरता आणि त्यांना त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था निर्माण करण्याकरता तसं अनुदान आता आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांना सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, मी अशोक गुलाटींना त्यांचं सगळं ऐकल्यानंतर त्यांना फोन करून म्हटलं होतं की गुलाटीजी, कापसाचं हे उदाहरण देऊन सांगितलं की मैंने एक FPO बनाया, अच्छा ईमानदारी से FPO चला रहा हूँ, पर 36,000 रुपये खंडी में मैं रुई निर्यात करूंगा और 2,000 रुपये क्विंटल में अगर मैं कॉटन सीड बेचूंगा तो मैं 5,000 रुपये से ज़्यादा तो दाम कपास का दे नहीं सकूंगा, तो 5,820 रुपये मिलेंगे कैसे किसान को, उसकी आमदनी कैसी बढ़ेगी. ते मला म्हणाले, जावंदिया जी, इसलिए मैं कह रहा हूं कि PM किसान योजना में जो है वो रक्कम बढ़ानी चाहिए. याचा अर्थ काय झाला की सरकारच्या डायरेक्ट त्याला तुम्ही सबसिडी म्हणा, इन्सेंटिव्ह म्हणा, देण्याची वेळ आलेली आहे. नरेंद्र मोदीजी, 6,000 रुपये देऊन तुम्ही आमची थट्टा नका करू हो, पण 6,000 रुपये देऊन नरेंद्र मोदीजींनी राजकारण केलेलं आहे. कारण जर आमच्या देशामध्ये 4 एकराचे 5 एकराचे शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि 2 एकर 4 एकर वाल्यांना 6,000 रुपये मिळतात आहेत, तर मला असं वाटतं ते मतदानाकरता उपयोगाचं ठरेल, पण त्यांनी देशातली गरिबी दूर होणार नाही. त्यांनी सर्वसमावेशक विकास होणार नाही. त्यांनी नरेंद्र मोदीजी जे म्हणतात सबका साथ सबका विकास, ते निवडणुका जिंकता येतील. काँग्रेसने हेच केलं. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की मी जेव्हा 70-72 मध्ये सुरू केलं होतं हे काम शेतकऱ्यांचं, तेव्हा मला इंदिरा गांधींचं आठवत होतं की त्या गरिबी हटाव म्हणायच्या. तर मी केली होती आणि 1 रुपया बाईला मजुरी, माझ्या माय माऊलीला, आणि 2.5-3 रुपये माझ्या शेतात काम करणाऱ्या भावाला मी मजुरी द्यायचो. 70-72 मध्ये मला प्रश्न पडायचा की इतकी कमी मजुरी देऊन माझ्या शेतात सुद्धा काही शिल्लक राहत नाही, 50 एकराचा जमीन मालक जगू शकत नाही, तर यांची मजुरी वाढली नाही तर गरिबी दूर कशी होणार आहे. आज मी मोदी साहेबांना पुन्हा प्रश्न विचारतो कि मोदी जी, आप तो चाय बेचकर देश के प्रधानमंत्री बने, आपको गरीबी मालूम है? जरा हमको बताइए कि 200 रुपये रोज जो आपने अभी ये कोविड-19 में 182 का रोज, इसमें इंसान की जिंदगी जी जा सकती है क्या? 6वें वेतन आयोग का आपने विरोध किया, 6व्या वेतन आयोगाचा मोदीजींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विरोध केला. मोदीजी 7वं वेतन आयोग लागू करतात. आमचा विरोध नाही 5व्या 7व्या वेतन आयोगाचा. मित्रांनो, हे सांगून मी थांबणार आहे, कारण हीच मागणी आता फार महत्त्वाची आहे. का गरिबी आणि अमिरीतली अंतर वाढत आहे हो? का शेतकऱ्यांची पोरं शेतकरी व्हायला तयार नाही आहेत? शेतमजुराचा पोरगा हा शिकून शहरात जायला तयार आहे, कारण शेतकऱ्यालाच प्रतिष्ठा नाही तर आमच्या शेतमजूर भावा बहिणीला कसली काय प्रतिष्ठा राहणार आहे? आपण पाहिलं या कोविड-19च्या याच्यावर की पायी चालत लोक आपापल्या गावाला परत गेलीत. आमच्या मायमावल्या, आमच्या बहिणींनी तर रस्त्यावर पुरांना बाळांना जन्म दिला. हे काय दाखवत आहे हो? हे काय दाखवत आहे? 70 वर्षाचा विकास. आणि याच्याकरता मोदीजी नाही का नुसतं काँग्रेस आहे का?
मध्ये तर 6 वर्ष अटल बिहारी वाजपेयी सारख्या दिग्गज माणसाचं सरकार होतं ना. काय केलं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये येणार आहे का? याचा सगळा विचार करण्याची गरज आहे हो. म्हणून माझा शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे की या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि या ज्या सगळ्या अशा मोठमोठ्या घोषणा करून आम्हाला दिग्भ्रम होतो आहे याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. मित्रांनो, प्रक्रिया उद्योग मला तुम्ही सांगा हो, व्हॅल्यू ॲडिशन शेतीमालाचं करून जर नफा असता तर अंबानी अडाणी आतापर्यंत थांबले असते का हो गावागावात येऊन कारखाने काढण्याकरता? विचार करा हो की जे अडाणी पाम तेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात करून ठेवतात आणि पाम तेल जास्त आयात करून ठेवलेलं आहे आणि जगात पाम तेलाचे भाव पडलेत, स्वस्त पाम तेल देशात दुसरे लोक आणतात आहेत, तेव्हा अडाणीचा पूर्ण गट हा मोदींवर इनडायरेक्टली दबाव टाकतो आणि पाम तेलावर आयात कर लावून घेतो. कसे निर्णय होतात आमच्या देशामध्ये? शेतकऱ्यांच्या हिताचे नाही होत, उद्योगपतींच्या हिताचे निर्णय होतात. हेही आपण समजून घेतलं पाहिजे, कारण त्याच्यातच यांना निवडणुकीकरता पैसा मिळतो. माझा एक खासदार मित्र आहे, भाजपचा आहे, तो काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेला आहे. त्याला मी म्हटलं, का रे काय फरक पडला, काँग्रेसमध्ये तुम्ही होते ना आता? ते म्हणे काँग्रेस 7 स्टारपेक्षाही मोठं कसं तयार झालं हो, कुठून आले हो पैसे? जरा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला काही सत्तेमध्ये सगळेच करतात हो, काही फरक नाही आहे, कोणीही सत्तेत येवो, पण शेतकऱ्यांच्या हिताच्या नुसत्या गोष्टी करायच्या, बाकीचं सगळं करायचं, बाकी सगळ्यांकरता पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे देण्याची वेळ आली तेव्हा सांगायचं की आमच्याजवळ पैसे नाही आहेत. मित्रांनो, 7वं वेतन आयोग मोदीजींनी लावलं, मला विरोध नाही हो, पण 7व्या वेतन आयोगामध्ये जर तुम्ही 6व्या वेतन आयोगाचा 7,000 रुपयाचा महिना 18,000 रुपये करता, म्हणजे 250 रुपयाचा रोज जर तुम्ही 600 रुपये करता, तो मग या तुलनेत आमचा गावातल्या भावा बहिणीचा रोज कमीत कमी वाढला पाहिजे की नाही? तो फक्त 18 रुपयांनी का वाढवता? हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही विचारला पाहिजे? नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की 2022 तक के किसानों की आमदनी दुगनी करनी चाहिए. मी म्हणतो, मोदी साहेब, किसानों की आमदनी दुगनी करनी चाहिए ना, तो पहले हमको हमारे खेत मजदूर की मजदूरी दुगनी कर दो ना, और वो मजदूरी दुगनी जो की है आपने, त्या दुप्पट मजुरीचा हिशोब घेऊन कृषी मूल्य आयोगाला शेतीमालाचे हमी भाव जाहीर करायला सांगा, त्याच्यावर 50% नफा द्या आणि ते भाव बाजारात मिळत नसतील तर तेवढं आम्हाला अनुदान द्या ग्रामीण भागामध्ये. अशा पद्धतीने गावातला पैसा जर वाढला तरच गावात आणि शहरातलं अंतर कमी होईल की नाही होईल? मित्रांनो, मी हे सगळं याच्याकरता म्हणतोय की आता आम्हाला कुठं कशी मागणी करायला पाहिजे. सगळे लोक आता असं म्हणतात की या देशामध्ये जो 8 तास श्रम करतो त्या 8 तासाच्या श्रम करणाऱ्या माणसाची मजुरी ही कमीत कमी वेतन आयोगाच्या कमीत कमी वेतनाच्या कमी असू नये. आता डावे पक्षसुद्धा ही मागणी मान्य करतात आहेत. पण मी स्पष्टपणे सांगतो की जर ही मजुरी द्यायची असेल तर मग शेतीमालाचे भाव काय होतील? ते भाव बाजार व्यवस्थेमध्ये मिळणार नसतील तर त्याच्याकरता मग पर्यायी व्यवस्था काय करायला पाहिजे याचा विचार व्हायला पाहिजे की नको व्हायला पाहिजे? मित्रांनो, शेती हा धंदा जो आहे हा ओपन द स्काय असं म्हणतात. आसमानाखाली खुला असा हा व्यवसाय आहे. याची उद्योगाशी तुलना होऊ शकत नाही. उद्योगाचं उत्पादन बटन दाबलं तर थांबू शकतं, बटन दाबून सुरू करता येऊ शकतं, नवीन तंत्रज्ञानानं आपोआप उत्पादन वाढवता येऊ शकतं. पण शेतीमध्ये असं होत नाही. शेतीमध्ये उत्पादन वाढवावयाचं असेल तर शेतीमध्ये इनपुटसुद्धा वाढवावे लागतात, एनर्जी वाढवावी लागते. नुसतं बियाणं आणलं तर बियाणामुळे उत्पादन नाही वाढत. बाबळीचं बियाणं असतं, एकच बियाणं बाबळीच्या शेंग्यातलं, 2 बियाणे घेतले आणि एक चांगल्या काळ्या जमिनीवर लावलं, ती बाबूळ मोठी होते, तिच्या पाट्या पडतात, तिचं फर्निचर होतं. आणि दुसरी बाबळीचं बी आपण मुरमाटीवर टाकलं की तिला आपण मुरमाटी बाबूळ म्हणतो, ती इंधनाच्या कामाला, जळाऊ म्हणून सुद्धा कामाला येत नाही. हा आपला अनुभव आहे की नाही आहे? आणि म्हणून मित्रांनो, या 3 अध्यादेशांनी उत्पन्न दुप्पट होणारं नाही आहे. आता बाजारात भाव मिळणार नाही अशी परिस्थिती आहे.
जे साखरेकरता सरकार करताय, मी पुन्हा सांगतोय, आम्हाला भांडण नाही लावायचं, पण आम्हाला दिसतंय की जे साखरेकरता सरकार करतं आहे की जगात भाव नसताना आम्ही 40 रुपये 42 रुपये किलो साखर घेऊन खातोय की नाही खातोय. कारण सरकारने 32 रुपयाच्या कमी साखर विकायची नाही. तसा बफर स्टॉक करण्याची, त्या बफर स्टॉकला साठेबाजी नाही. जीवनावश्यक वस्तू कायदा नसतानाही त्याला साठेबाजी कधी म्हटलेलं नाही. जीवनावश्यक कायदा रद्द केलेला नव्हता तरी. आमचं विनम्र मत एवढंच आहे की त्या पद्धतीने का नाही मग इतर पिकांना संरक्षण दिल्या जात. तुम्ही जर गरिबांना 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलो धान्य देत असाल, स्वागत आहे याचं. पण गरिबांना धान्य स्वस्त देण्याच्या नावावर धान्य उत्पादकांनी गरीब का राहावं हा प्रश्न विचारणं चुकीचा कसा आहे हे कुणीतरी सांगितलं पाहिजे की नाही सांगितलं पाहिजे. मायकल लिप्टन नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, व्हाय पुअर पीपल स्टे पुअर. गरीब माणूस भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान अशा अविकसित आणि विकसनशील देशांच्या सगळ्या भागातला अभ्यास करून त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकात तो असं लिहितो की दुसऱ्या महायुद्धानंतर जे देश स्वतंत्र झालेत आणि ज्या देशांनी जाणून बुजून धान्याच्या किमती कमीत कमी ठेवल्यात ते देश गरीबातले गरीब आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे वरिष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील यांनी शेतकऱ्यांची कैफियत लिहिली होती 1970 साली शेतकरी कामगार पक्षाकरता. त्या पुस्तकात, त्या निबंधामध्ये ते लिहितात की दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराग झालेल्या जपाननी आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना जगाच्या बाजारभावापेक्षा 3-5पट धानाच्या किमती दिल्या. त्याच्यामुळे तिथे शेतीमध्ये विकास झाला आणि त्या विकासासोबत जपानमध्ये सुद्धा विकास झाला आणि तिथे शेतकरी जगू लागला. मित्रांनो, मी आत्ता व्हिएतनामला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. व्हिएतनामचे लोक सांगत होते की आमच्याजवळ सरप्लस तांदूळ आहे, पण आम्ही जपानला तांदूळ पाठवू शकत नाही, कारण जपाननी त्याच्यावर 800 ते 1000% इम्पोर्ट ड्युटी लावून ठेवलेली आहे. WTOमध्ये असून सुद्धा जपान आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना अशा पद्धतीने सुरक्षा देतो आहे. आणि आमच्या देशामध्ये लोकांना खायला स्वस्त मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आजही 75% आमचं खाद्यतेल, 60-70% खाद्यतेल आम्ही आयात करतो आहे. त्यातलं 75% खाद्यतेल पाम तेल आहे. आणि हे पाम तेल आमच्या शेंगदाण्याच्या, आमच्या सरसोच्या, आमच्या जवसाच्या, आमच्या तिळाच्या तेलातनं भेसळ करून विकल्या जात आहे. पण याला कोणी भेसळ म्हणत नाही. मित्रांनो, हे पाम तेल म्हणून विकल्या गेलं पाहिजे आणि भारतीय तेलामध्ये जर ते मिळून विकल्या जातं तर त्याला भेसळ जाहीर केलं पाहिजे. ही मागणी शेतकरी नेत्यांनी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे एकामुखाने. अशा खूप गोष्टी आहेत मित्रांनो. मला असं वाटतंय की आता शेतमालक असो की शेतमजूर असो, त्याच्या कमीत कमी इन्कमची, त्याच्या कमीत कमी आमदानीची, त्याच्या कमीत कमी उत्पन्नाची हमी ही कशी मिळेल आणि ती वेतन आयोगाच्या पेक्षा कमी राहणार नाही, कमीत कमी तेवढी तरी गॅरंटी असली पाहिजे. तर आमच्या देशामध्ये समानता येण्याकरता पावलं टाकण्याचा विचार होईल की नाही होईल. आणि मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांना तुमच्या माध्यमातून आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना हे विचारा की जाऊ द्या हो, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केव्हा होईल का होईल माहिती नाही. तुम्ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी करता म्हणतात. आता ते या सगळ्या 23% उणे विकासाचा दर आल्यानंतर ती कशी होणार आहे तेही माहिती नाही. पण जरा आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या ना की जेव्हा केव्हा $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल तेव्हा शेतमजुराची मजुरी तरी दुप्पट झालेली असेल का? आणि ती दुप्पट झालेली मजुरी हिशोबात घेऊन शेतीमालाचे भाव बाजारात मिळाले नसतील तर तेवढं अनुदान, तेवढं भावांतर किंवा तेवढं कॉम्पेन्सेशन, तेवढं इन्सेंटिव्ह सरकारच्या तिजोरीतनं आमच्या हक्काचं आम्हाला मिळेल का? आम्ही हा प्रश्न याच्याकरता विचारतोय मोदीजी की 2024 तर जाऊ द्या हो, 2026मध्ये या देशामध्ये 8वं वेतन आयोग येणार आहे. आणि या 8व्या वेतन आयोगाचं ज्या पद्धतीने 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचं वेतन वाढलेलं आहे, 2,500 5व्याचं वेतन, 7,000 6व्याचं वेतन, 18,000 7व्याचं वेतन, या पद्धतीनं कमीत कमी वेतन वाढत गेलं
तर 8व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन हे 45,000 रुपये महिना राहणार आहे, म्हणजे 1,500 रुपये रोज. जर तिकडे कमीत कमी 1,500 रुपये रोज राहील तर आमच्या गावात शेतात काम करणारा मग तो शेतमजूर भाऊ बहीण असो की शेतमालक असो, त्याचं कमीत कमी वेतन किती असलं पाहिजे हो? 1,500 नाही, पण 700, 800, 1000 इतकं तर असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे. मग हे वेतन देण्याकरता गव्हाचे भाव, तांदळाचे भाव, साखरेचे भाव, खाद्यतेलाचे भाव, भाजीपाल्याचे भाव, फळांचे भाव काय असले पाहिजेत. आणि ते भाव जर बाजारात मिळणार नसतील तर मग शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमधनं किती दिलं पाहिजे. मित्रांनो, हे मी हवेत बोलत नाही आहे. आपण अमेरिकेचा विचार करतो, आपण युरोपचा विचार करतो, आपण इस्रायल टेक्नॉलॉजीचा विचार करतो. अमेरिकेचे राष्ट्रपतींनी चीनच्या विरुद्ध व्यापार युद्ध सुरू केलं आणि त्या व्यापार युद्धामुळे चीनच्या शेतीमालाची अमेरिकेच्या शेतीमालाची निर्यात चीनमध्ये कठीण झाली, कारण चीननी त्याच्यावर 25% इम्पोर्ट ड्युटी लावली. तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी $12 बिलियन सगळ्या सबसिडी कायम असून ही एक अतिरिक्त सबसिडी दिली. दुसऱ्या वर्षी $16 बिलियन, $1 बिलियन म्हणजे जवळपास 7,000 कोटी रुपये, 8,000 कोटी रुपये. आणि तिसऱ्या वर्षी आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर $19 बिलियन अतिरिक्त सबसिडी जाहीर केलेली आहे. मित्रांनो, त्या पार्श्वभूमीवर आमच्या देशातल्या शेतकऱ्याला काय आहे? आमच्या देशातल्या शेतकऱ्याला हे हवेतले 3 ऑर्डिनन्स आहेत की जे याच्या आधी सगळे प्रयोग करून पाहिलेत आणि त्यातनं शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही. याची ढोल वाजवून तुम्हा आम्हाला पुन्हा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे की हे सगळं षडयंत्र समजून घेतलं पाहिजे आणि आपला हक्क तिजोरीतनं मागण्याकरता आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. शेतकरी तितुका एक एक असं म्हणत आपल्याला उभं करावं लागेल. नाही तर तो ऊसवाला आहे, तो कापूसवाला आहे, तो ओलिताचा आहे, तो बिगर ओलिताचा आहे, असं जर आपण करत राहिलो तर फूट पाडा आणि राज्य करा. याच्यामध्ये मोदी साहेब फार मातब्बर आहेत. इंदिरा गांधीपेक्षाही ते जास्त हुशारीनं या देशामध्ये फूट पाडण्याचं काम करतात आहेत आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते आहे. श्रीमंत श्रीमंत होतो आहे आणि गरीब गरीब होतो आहे. हे सत्य नाकारता येणार नाही. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. सर, हे रेकॉर्ड केलं का?